तो रोज येऊन 3 तास बसायचा, पण माझ्या कॅफेतील सर्वात स्वस्त पदार्थ म्हणजे ब्लॅक कॉफी मागवायचा. त्याची ही गोष्ट. मी एक छोटंसं कॅफे चालवतो. फार काही आलिशान नव्हतं, पण काही लाकडी टेबल्स, उबदार प्रकाश आणि नेटकं. थोडक्यात अगदी पूर्वीच्या इराणी हॉटेलशी प्रचिती देणारं. एक कुटुंबासारखेच असणारे नियमित ग्राहक, बरेचसे रोज हजेरी लावतात असं एक ठिकाण. म्हणूनच तो पहिल्यांदा जेव्हा आला तेव्हा माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. वयस्कर, थोडं विरलेलं जॅकेट, जुने आणि काहीसे झिजलेले बूट, आपल्या स्तंद्रीत असलेला तो अत्यंत संथ पण काही डौलदार चाल, एक दृष्टिक्षेपात मी हेरलेलं हे त्याचं व्यक्तिमत्व. त्याने मेनूमधला सर्वात स्वस्त पदार्थ मागवला, एक छोटा मग ब्लॅक कॉफी, आणि मग तो खिडकीजवळच्या त्या टेबलवर बसला. 3 तास तो आपला मोबाईल स्क्रोल करत नव्हता, पुस्तक वाचत नव्हता. थोडक्यात आपला वेळ घालवणे या अर्थाची एकही कृती म्हणून तो करत नव्हता. फक्त शांतपणे बसून बाहेरून जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण चाललं असावं बहुधा. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. तीच कॉफी, तेच टेबल आणि तसेच 3 तास, आणि तो येतच राहिला. आठवड्याच्या शेवटी इतर ग्राहकांची कुजबूज सुरू झाली. हा उगाच जाळका का अडवतोय? फक्त एक कॉफी तर घेतो, तर एवढा वेळ का बसावं? काही उद्योग असेल असं वाटत नाही? काही घरदार आहे की नाही, की बायकोच्या जाचातून सुटण्याची ही युक्ती असावी? पण त्याच्या काहीतरी वेगळं नक्कीच होतं. तो जाताना नेहमी मनापासून आभार मानून जायचा, आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं टेबल स्वतःहून स्वच्छ करूनही. आणि हो, आठवणीनं थोडीशीच चिल्लर पण टीप म्हणून ठेवायचा. मला जाणवलं होतं की ती एक कॉफीसुद्धा त्याच्या बजेटवर भार असावी, पण तरीही की म्हणूनच मी त्याला बसून देत असे. एक दिवस मी त्याला कॉफीबरोबर एक बिस्किटसुद्धा दिलं. माझ्याकडे कृतज्ञपूर्वक दृष्टिक्षेप टाकत म्हणाला, पण मी त्याला पुढे काही बोलूच दिलं नाही. हे ऑन हाऊस आहे असं मी म्हटलं. त्यानं आदरपूर्वक मान हलवली, धन्यवाद म्हणाला. पुढल्या आठवड्यात मी त्याला एक गार्लिक ब्रेड दिला, कधी अमूलचा छोटा कप आईस्क्रीम. हे त्यानं मात्र कधीच त्या एका कॉफीशिवाय काही मागितलं नाही की कसली तक्रारही केली नाही. धन्यवाद मात्र आवाजून देत राहिला. तो फक्त शांतपणे बसायचा, जणू माझं कॅफे त्याच्यासाठी एक अत्यंत सुरक्षित जागा होती. कालांतरानं मला त्याचं नाव कळलं, अरविंद. त्याची पत्नी 2 वर्षापूर्वी निधन पावल्याचंही त्यानं सांगितलं. मला आता त्या शांत घरात करमत नाही असं झालंय. इथं आल्यावर कसं अवतीभवती सतत वर्दळ जाणवते, जिवंतपणा जाणवतो. हे त्याचं वाक्य कायम माझ्या मनात रुंजी घालत राहिलं. तो खाण्यासाठी किंवा कॉफीसाठी येतच नव्हता. कॉफी केवळ निमित्त होतं. तो येत होता इथल्या काहीशा कौटुंबिक वातावरणासाठी, संवादासाठी आणि कदाचित सततच्या मर्यादित लगबगीसाठी, एकटं वाटण्यापासून सुटकेसाठी. मग एक दिवस तो आलाच नाही. मी स्वतःशी म्हटलं, आजारी असेल बहुतेक. दुसऱ्या दिवशी नाही आला. 1 आठवडा गेला, आणि मग 2 आठवडे. नंतर बहुधा दररोज दुपारी 1:15च्या सुमारास त्याच्या नेहमीच्या वेळेस माझी नजर नकळत दरवाजाकडे वळू लागली, काहीशा काळजीनेच. सुमारे 1 महिन्यानंतर साधारण माझ्याच वयाची एक महिला कॅफेत आली. काहीशा शोधक नजरेने कॅफेवर नजर टाकून म्हणाली, तुम्हीच मालक ना? मी मान डोलावली. अरविंद, माझे वडील इथे येत होते. माझ्या मनात नको ती शंका आली. हो, पण गेल्या काही दिवसापासून ते आलेच नाही आहेत, मी हलक्या आवाजात म्हटलं. आणि ती हलकच विषण्ण हसली. ते गेले मागच्या महिन्यात. हे शब्द माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त कडू वाटले. ती अशुभ शंका खरं ठरली. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर हिम, व्यथित होऊन मी म्हणाले. ते नेहमी या जागेबद्दल बोलायचे, या कॅफेबद्दल बोलायचे. या कॅफेला जणू घर मानतात ते, असं म्हणून तिनं तिच्या पर्समधील एक लिफाफा काढला. हे त्यांनी तुमच्यासाठी ठेवलं होतं.
मी थरथरत्या हाताने तो उघडला. आत एक हस्तलिखित पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, मुला, कॅफे मालक न म्हणता असं म्हणणं मला कदाचित तुला उद्धटपणाचं वाटेल, पण तुला कल्पना नाही आहे, इथं मला कॉफीपेक्षाही खूप काही मिळालं आहे. घरी मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंच होतो. ती गेल्यानंतर जेवणाचं खूप ओझं वाटू लागलं होतं, पण माझ्या मुलीला भार होईल असं मला काही करायचं नव्हतं. तिला माझं एकटेपण जाणवू द्यायचं नव्हतं. तुझ्या कॅफेमुळे मला पुन्हा जगायचं एक कारण मिळालं. ती बिस्किटं, ते गार्लिक ब्रेड, ते छोटे आईस्क्रीमचे कप, मला कळत होतं की हे योगायोग नव्हते. तू मला जाणीवपूर्वक देत होतास. माझ्या वयाच्या व्यक्तीसाठी याहून मोठं काहीच नसतं रे. माणसात राहण्याची माझी इच्छा तुझ्या कॅफेने पूर्ण केली. एका वृद्ध माणसाला जगण्याचं कारण दिलंस. त्याची ही छोटीशी परतफेड म्हणून हवं तर. अरविंद. त्या लिफाफ्यात एक छोटा चेकही होता. रक्कम फार नव्हती, पण त्याचे कॅफेमधले खर्च केलेल्या रकमेपेक्षा त्या मनाने नक्कीच जास्त होते. पण ते महत्त्वाचंच नव्हतं. मुली, तुमच्या संवेदनशील मानाच्या सन्मानासाठी समजा हवं तर, त्याच्या मुलीनं हळूच म्हटलं. त्याची इच्छा होती की तुम्ही हे धन त्याच्यासारख्या व्यक्तींना, ज्यांची इतरांना समजून घ्यावं अशी एकच अपेक्षा असते, त्यांना मदत करण्यासाठी वापरा. मला स्वतःला सावरायला क्षणभर वेळ लागला. ती गेल्यानंतर डोळ्याच्या कडा पुसत मी खिडकीजवळच्या त्याच्या त्या टेबलकडे चालत गेलो. त्याचं टेबल, हो त्याचंच टेबल, पण त्याची खुर्ची मात्र रिकामी होती. पण तरीही ती रिकामी वाटत नव्हती. पुढल्या आठवड्यात मी त्या खिडकीजवळ एक छोटासा बोर्ड लावला. जर तुम्हाला बसायला उबदार, मायेची आणि आपुलकीची वाटणारी जागा हवी असेल तर इथे या खुर्चीत तुमचं स्वागत आहे. तुम्ही काही ऑर्डर द्या ही अपेक्षा नाही, केवळ तुमचं अस्तित्व माझ्यासाठी मोलाचं आहे. तेव्हापासून लोक त्या जागेसाठी येऊ लागले, तिथे बसू लागले. नोकरी सांभाळून अभ्यास करणारा एखादा कॉलेजचा विद्यार्थी किंवा आपलं विणकाम साहित्य घेऊन इथं येऊन बसणारी एखादी हौशी स्त्री, फक्त शांतता हवी म्हणून एखादी व्यक्ती, आणि असे अनेक जण. आणि जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळी मी त्यांना कॉफी देतो, कधी कधी बिस्किटं, कधी कधी छोटा केक, कधी गार्लिक ब्रेड, तर कधी आईस्क्रीमचा छोटा कपही, तेव्हा तेव्हा मला अरविंदची आठवण येते. तो रोज मेनूमधील सर्वात स्वस्त गोष्ट मागवे. काहींना वाटे तो जागा अडवतोय, पण खरं तर त्यानं मला एक साधं तत्त्व शिकवलं. कधी कधी आपण दुसऱ्यांना देऊ शकतो अशी सर्वात मूल्य गोष्ट म्हणजे इतर काही नाही तर आपली वेळ आणि एकाकी न वाटण्याची हमी. आज मागे वळून पाहताना एक जाणवलं, कधी कधी एखादा सर्वात शांत ग्राहक सर्वात परिणामकारक धडा शिकवून जातो. या गोष्टीचे लेखक अज्ञात आहेत. मूळ इंग्रजी कथेचा हा लेखकाने केलेला स्वैर अनुवाद.